नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि चालू आहे ऑगस्ट महिना, तर 2 हप्ते एकत्रित मिळण्यासंदर्भात अनेक मेसेजेस लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण सांगत आहोत की आपल्या कनेक्टमध्ये राहा, कारण का आपण प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देतच असतो। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येणार हे कन्फर्मच आहे, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही आहे। कारण का मागील 2 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ज्यावेळी रक्षाबंधनाचा सण येतो त्यावेळी 2 हप्ते एकत्रित जे आहेत ते देण्याचा विचार शासनामार्फत केला जातो। त्यामुळे सध्या हप्ते वितरणासाठी होणारा उशीर आहे, तर याचं महत्त्वाचं कारण देखील स्पष्ट होत आहे की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळू शकतात। पण आपण एवढं सांगू इच्छितो की जर हप्ते वितरण जुलैचं होणार असतं तर यापूर्वी जी आर आला असता, तरी देखील आपण लाडक्या बहिणींना थोडे दिवस प्रतीक्षा करण्यासाठी सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करावी। जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना कन्फर्म आणि 100% येणारच आहे। फक्त 2 हप्ते एकत्रित मिळत आहेत का, तर हे 15 ऑगस्टपर्यंत स्पष्ट होणार आहे। साधारणतः जर 15 ऑगस्टपर्यंत फक्त जुलैचा हप्ता वितरित होत असेल तर या चालू आठवड्यामध्ये आजपासून कुठल्या वेळी जी आर जो आहे तो प्रसिद्ध होईल। पण 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळत असेल तर 15 ऑगस्टपर्यंत जी आर येण्याची शक्यता नाही आहे। त्याच्यानंतर जर जी आर येत असेल तर 2 हप्ते म्हणजेच ऑगस्ट आणि जुलै हे 2 हप्ते संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या 1,60 लाख साधारणतः तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना ही खुशखबर मिळू शकते। सध्याची कंडिशन पाहता 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता दाट आहे। फक्त एवढं सांगू इच्छितो की जी आर तर येऊ द्या, त्यानंतर आपण कन्फर्म आणि 100% अपडेट देणार आहोत। त्यामुळे साधारणतः लाडक्या बहिणींना थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, कारण का चांगली बातमी मिळण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा तर करावीच लागणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। काल शनिवार आणि रविवार होता, तर याच्यामुळे मागील 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची पुन्हा प्रतीक्षा आता असणारच आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा किंवा मेसेजेस येत आहेत की हप्ते वितरण सुरू, त्याचबरोबर जी आर आलेला आहे, 3,000 रुपये येणार आहेत अशी देखील माहिती येत आहे। तर यातील चांगली बातमी 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता तर आपण वर्तवू शकतो, पण जोपर्यंत हप्ते वितरणाचा जी आर येत नाही आहे तोपर्यंत कन्फर्म अपडेट देता येणार नाही आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाडक्या बहिणी तांत्रिक कारणांमुळे किंवा KYCमुळे त्यांचा लाभ बंद आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी अपडेट नाही आहे। तुमचा हप्ता का आलेला नाही आहे तर याची माहिती घ्यायची असेल तर जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभाग आहेत या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हिजिट करायची आहे, त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येणार आहेत। KYCकडे साधारणतः शासनाकडे मागणी गेलेली आहे, परंतु शासनाने अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय या संदर्भात घेतलेला नाही आहे। तर अशी ही एकंदरीत महत्त्वाची अपडेट हप्ते वितरणासंदर्भात लाडक्या बहिणींना देता येईल। हप्ते वितरणाचा जी आर आलेला नाही आहे, आपण देखील वारंवार माहिती घेत आहोत। जी आर येताच संपूर्ण खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण पात्र लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातील त्यांना खुशखबर लवकरच मिळणार आहे। 2 हप्ते मिळण्याची शक्यता दाट आहे। फक्त आपण सांगू इच्छितो की 15 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणीने प्रतीक्षा करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।